शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. सेवानिवृत्तीच्या वयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एखाद्या कर्मचाऱ्याच्या सेवा काळातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे सेवानिवृत्ती. त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय किती असावे, ते वाढविले गेल्यास त्याचा लाभ कोणाला मिळणार आणि यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत शासनाची भूमिका काय असणार, हे प्रश्न नेहमीच महत्त्वाचे ठरतात. याच पार्श्वभूमीवर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत महत्त्वाची अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पण या निर्णयामध्ये केवळ सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची बाब नाही, तर कोणत्या तारखेपासून ही तरतूद लागू होणार, यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या बाबत काय निर्णय घेण्यात आला आहे आणि वयाची वाढीव मर्यादा नेमकी किती असणार, यासारखे अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. विशेष म्हणजे या निर्णयामागे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि त्यानंतरची शासन स्तरावरील कार्यवाही ही संपूर्ण पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शासन निर्णयातील प्रत्येक तरतूद समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असे आहे. नेमका हा निर्णय कोणासाठी लागू आहे, सेवानिवृत्तीचे वय किती करण्यात आले आहे आणि आधीच सेवानिवृत्त झालेल्यांसाठी शासनाने काय भूमिका घेतली आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. हा शासन निर्णय आहे विधी व न्याय विभागाचा दिनांक 5 ऑगस्ट 2026चा. सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया. माननीय सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन सिव्हिल क्रमांक 1022/1989 दाखल असून त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 22/7/2026 रोजी न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत राज्य शासन व माननीय उच्च न्यायालय यांच्या सहमतीने निर्णय घेण्याबाबत आदेश दिले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत संमती असल्याचे कळविले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत तात्पुरत्या स्वरूपात वाढ करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. आता आपण निर्णय जाणून घेऊया. रीट पिटिशन सिव्हिल क्रमांक 1022/1989 मधील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास अनुसरून राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दिनांक 31/3/2026 रोजीपासून 62 वर्षे करण्यात येत आहे. जे न्यायिक अधिकारी दिनांक 31/3/2026 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांच्या लेखी संमतीनंतर त्यांना वाढीव सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच त्यांच्या वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे. सदर शासन निर्णय रीट पिटिशन सिव्हिल क्रमांक 1022/1989 मधील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत असून सदर याचिकेतील अंतिम निर्णयानुसार पुढील आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यात येईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून
आपण तो संकेतांक क्रमांकाच्या साहाय्यानं पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक क्रमांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.